जय शिवराय मित्रांनो, रामकृष्ण हरी, जय बजरंगबली, जय हनुमान। तर आता आपण चाललोय ह्याला कशाला जनरेश्वरला, मारुतीला। काल शनिवार होता पण आपण आज जाणार आहे, काही विषय नाही। काल कॉलेज होतं त्याच्यामुळे गेलो नाही। आत्ता वाजले 4, 4:30 वाजलेत। सकाळ सकाळी लवकर तिथं डोंगर चढायचा आपला प्लॅन आहे। तर बघू आपण किती वाजता पोहोचतोय। चला, मस्त आहे वातावरण, गार। तर ही आहे आपला घोडा आजचा, आपली आजची सवारी। शांत आहे, कोण नाही रोडला, शांत वाटतंय रोड एकदम कटमध्ये। तर हळूहळू जाऊ आपण। पाऊस वगैरे नाहीये। रात्री पाऊस येत होता, 2 वाजता सुद्धा पाऊस येत होता, मी उठलेलो। आता नाहीये, तर बघू आता पुढं आहे का नाही। मित्रांनो, आपल्याला तातवड्याच्या घाटात मस्त व्ह्यू दिसतोय। सगळ्या लाईट चालू आहेत खटमध्ये। पूर्ण गाडी आलेली आहे, थांबवाय जरा, गाडी जाऊ द्या। एका हातात गाडी आहे, कडेला जा, गेलेली आहे गाडी सक्सेस मध्ये। मस्त आहे। थोडा पाऊस यायला लागलाय। आपण घाट चढल्यानंतर इथं मुळत आल्यानंतर आपला टायर पंक्चर झालाय। पडता पडता वाचलोय आम्ही, गाडी अख्खी हल्ली, टायर सपाट झालाय। तर आपण आता पंक्चरवाला एखादा उठू आपण। तिघं जण आम्ही चाललोय ढकलत। मारुती दादा परीक्षा बघतोय असं वाटतंय आपल्याला। तर चला जाऊ आपण। इथे एक दुकान आहे, तिथं आम्ही फोन केलता त्यांना, पण ते बाहेर गेलेत। तर गाडी आता उद्या घेतली, गोट्या काका ढकलतोय। मस्त नियोजन आहे मध्ये। मित्रांनो, आपण डिस्कळमध्ये आलोय, थांबलोय आपण डिस्कळमध्ये। काय अजून काय दुकान उघडलं नाही पंक्चरचं, त्या दुकानापुढंच उघडलंय। तर हा आहे गोट्या काका, हा आहे उदय नाना। तर आमची वाट लागलेली आहे। बघू आता दुकान उघडलं, आता भूक लागली। नाश्त्याचं पण काय अजून काहीच उघडलं नाही। 6 वाजलेत आत्ता। रात्रीच हवा कमी होती, आधी चेक करायला पाहिजे होती, हवा भरायला पाहिजे होती। तर बसलोय आता, गाणी लावल्यात। गाणं कुठलं, आवाज वाढवा बरं जरा, तुम्हाला गाणी ऐकवतो। देवाची गाणी म्हणत बसलोय आम्ही। तर कावळे येऊन आम्हाला भेटले आहेत, म्हणत आहेत कुठल्या गावचे आहेत तुम्ही। त्यांना आम्ही सांगितलं आम्ही वाखरीचे आहेत। भाऊ ते काहीतरी नियोजन लावत आहेत आमच्या गाडीचं। का रे भावांनो, 7 वाजलेत, 7 नाही किती, 6:45 झालेत। दुकान आता उघडले, तिकडं काका गाडी आणा गेलाय, किंवा आपण पंक्चर काढू। ही ट्रिप लक्षात राहणार आहे, आठवणीत राहणार आहे। काय म्हणणं आहे तुमचं, काय म्हणणं आहे? हे नेव्हीमध्ये आहेत, हे काका मर्चंट नेव्ही। भावांनो, आता आपण पंक्चर देऊन अशी काढली आहे पंक्चर। 7 किती आता 7:30 झाले। प्लॅनमध्ये उशीर झाला आहे आपल्या। आतापर्यंत आपण चढला असता गड। धरण आहे, लोलपूरचं धरण। मला वाटतं वरतून पाणी येतं ना, काहीतरी विषय कमेंटमध्ये सांगा। यात नेर धरणात पाणी येतं, कसा विषय काय आहे। या रात्री पाणी येतं वरतून, आपण कोणाला माहीत असेल कमेंटमध्ये सांगा कसा विषय। चांगलं आपण पंढरपूर, कोरेगाव, सातार, पंढरपूर कुठला असेल त्या रोडला लागलोय, सिमेंटच्या रोडला। भावांनो, आपण पोचलेलो आहोत। आपण जाम मार्गे आलोय। आपण पायऱ्यांचा मार्ग नाही करता, इथं सुद्धा थोड्या पायऱ्या आहेत, पण आपण कसल्याच पायऱ्यांना लागलो नाही। आपण डायरेक्ट मधनं चढायला सुरू केलंय। वनावनातनं आपण चढतोय। जय हनुमान, जय बजरंगबली, जय श्रीराम। अरे असंच वनावनातनं फिरायचं असतं।
जय बजरंगबली. चुकल्या आयुष्याची भावांनो, आपण रस्त्याने नाही तर आपण इकडून वनावाने हिंडतो. इथं 45 डिग्रीचा होता, जरा घसरलो असतो आम्ही, पण नाही काय विषय. हनुमान आपल्या बरं आहे, अर्धा झाला आहे. इथनं क्वालिटी होता दाखवा म्हणलं. या रे या मित्रांनो, पायऱ्यांपेक्षा मधला मार्ग महत्त्वाचा आहे. ह्या मार्गाने इतिहास कळतोय, पायऱ्यांच्या मार्गाने काय इतिहास काय कळा नाही. तर मित्रांनो, आपण ह्या रस्त्याने आलो, इकडून पायऱ्या आहेत पण तिकडून नाही आलो. आपण इकडून आलो. हा बारका रस्ता आहे, कठीण होता पण फार मजा आली. तुम्ही सुद्धा जनरेशनला आल्यावर बारके बारके रस्ते शोधा, त्याशिवाय काय मजा येत नाही. कर जय श्रीराम, श्रीराम. जय श्रीराम. भावांनो चला चालू. खतरनाक व्ह्यू आहे, पायऱ्यांचा वापर करू नका. असं या, चला. जय श्रीराम, जय श्रीराम. जय बजरंगबली. जय बजरंगबली. जय. अहो नाही, हे काय आलं आता, हे का नाही पाय, पण पाईप वर गेलाय की मग बरोबर आहे. तिकडे फिरून वर येते. त्या तिकडून फिरून येण्यापेक्षा असं वनावनात नाही या मावळ्यांनो, असं वनावनात ना आल्याशिवाय आपला इतिहास काय तुम्हाला कळणार नाही. डायरेक्ट पायऱ्यांनी आणल्या. परवा एक मला रील पडलेली, एक सहल रायगडावर गेलती. शिक्षकांनी रायगडावर पोरांना ह्यांनी नेलं. काय असतं रे रायगडावर? रोपवे ना, रोपवेनी नेलं. विषय असा झाला, पोरांनी गेले होते तर विचारलं शिक्षकांना की दगड वरती रोपवेनीच आणले असते. त्या सरांना लाज वाटली, त्यांनी माघारी रोपवेन न नेता पायऱ्यांनी नेले. तर इतिहास पण कळला आणि कशी दगड आणलेत, पायऱ्यांनी काय मावळ्यांनी काय कष्ट केले ते सुद्धा कळलं. तर अशा रस्त्यांनी तुम्ही येत जावा. आम्ही रस्ता शोधत 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 चाललेलो आहोत. जय श्रीराम, जय श्रीराम. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय बजरंगबली. जय बजरंगबली. थांबा, चालले. हे काका येणार नव्हते. हे काका एका गाडी आणली, ते ट्रिप आणली त्यांनी. त्यांची कस्टमर गेलते पुढे आलते त्यांच्या गाडीतले. आम्ही त्यांना चला म्हणलं, थोडासा सपोर्ट दिला आम्ही त्यांना, ते सुद्धा आले. हा होय, मस्तपैकी धूप पसरलंय सगळीकडे. त्या काकांना थोडा 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 म्हणत म्हणत आम्ही आणले वरपर्यंत. इथं बघू शकता अखंड दगड आहे. ह्याच्यात बायोलॉजिकल सॉइल फॉर्मेशन होत आहे, व्हेजिटेशन झालं आहे, कायच्या शेवाळ गवत उगवले. तर हे बघण्यासाठी तुम्ही गडकिल्ल्यावर चढत जावा. इथं बघा पाऊस, ऊन ऊन पाऊसमुळे चिरा पडतात, त्यात चिरापासूनच माती. हा दगड बेसाल्ट आहे, जो लावा जो असतो, लावा फॉर्म झाल्यानंतर जे गार पडलेलं असते त्यापासून फॉर्म झालाय. काळा दगड हा लावा जो असतो का, लावा ज्वालामुखी. ज्वाला बाहेर आल्यानंतर ही भरपूर आधी ह्या पट्टणात डेक्कन ह्याच्यात ज्वाला वर आली,
ती वाळली त्यापासून ही सगळं तयार झाले आणि ती गार झाल्यानंतर ही तयार झालेत. तर आपण या जंगलात ना आलोय. रस्ता आम्ही कव्हर केला इकडून पायऱ्यांनी येण्यापेक्षा. हा रस्ता लई फिरून आला असणार असं माझा तर अंदाज आहे. आपण ह्या इथनं आलोय. पावसाळ्यात घामा पण झाला ढग. ह्या इथनं आपण आलो या दरीतनं, इकडून नाही आलो. ओके चला रे. भावांनो अजून किती विषय. या साईडला बघा तुम्हाला अख्खा म्हणजे अख्खं दुःख इकडं. त्याच या साईडला डोंगराच्या साईडला कसलंच दुःख नाही, पूर्ण मोकळे. हे आहे निसर्ग तुम्ही बघू शकता. या इकडून सगळं दुःख आहे आणि या इकडं नाही. दुःखाचा विषय असा आहे सगळा वाऱ्याचा खेळ आहे. जसं वारं फिरते ह्या काही तर आता भरपूर दुःख आलं ह्या साईडला सुद्धा. जसं वारं फिरतंय तसा दुःखाचा विषय होतोय. खालनं असं वारं जवळ आलं तर वर येतंय. जसं वार आहे तसा विषय. तर जंडेश्वरचा असा इतिहास आहे. दिवस रामायणात लक्ष्मणाला मला वाटतंय रावणाचा बाण लागलेला लक्ष्मणाला, त्याच्यामुळं लक्ष्मणाला लागलेलं बेशुद्ध झालता. तर तिथल्या वैद्यांनी सांगितलेलं द्रोणागिरी डोंगर जे उत्तर भारतात आहे हिमालयात, तिथं ती वनस्पती भेटते. हनुमानाला हा टास्क दिलेला. तर हनुमान मारुती गेला आणायला वनस्पती संजीवनी. ती संजीवनी त्याला तिथं गेल्यावर का आणायचं, डोंगर अख्ख्या डोंगराचा काय वनस्पती संजीवनी होता तर घ्यायची कुठली. तो द्रोणागिरी डोंगर अख्खा उचलून आणायला सुरू केला. तर त्यातलाच एक बारका तुकडा इथं सातारपासून एक 14 किलोमीटरवर जंडेश्वर इथं आहे. इथं तो तुकडा पडला आणि ते हे डोंगर आहे, तो हा पार्ट आहे त्याचा द्रोणागिरी डोंगराचा. त्याच्यामुळे इथं मंदिर आहे हनुमानाचं. तर ज्यावेळेस तिथं ही वनस्पती नेली लक्ष्मणाला लावली, त्यातलं काय थोडेफार जे पडलं असेल झाडाचे ही श्रीलंकेत. तर तिथं लंकेत अजून तुम्ही त्या डोंगरावर गेला फक्त तेवढ्याच जागेत जिथं लक्ष्मणाला इजा झालती रावणाकडून, तेवढ्याच जागेत तिथं ती वनस्पती भेटते आपल्याला, तेवढा डोंगर. तर हा इतिहास माहीत पाहिजे. मला पण माहीत नव्हता, थोडा माहीत होता, पण मी गुगलला सर्च करून वाचला आणि तुम्हाला सांगितलं. पण तिथं जी वनस्पती आहे तिथं श्रीलंकेत अजून ती वनस्पती भेटते. तर आपण वर पोचलेलो आहे. व्ह्यू एकदम क्वालिटी. वार सुटल्यामुळं ढग एकदम दिसतंय नाही काय माहिती. कॅमेरा आपल्याला एवढा क्वालिटी नाही, ढग पळतंय तसं. हा व्ह्यू आहे. घंटी वाजवून चला. जय श्रीराम, जय बजरंग. आमचं दर्शन झालेलं आहे. हनुमान चालीसा इथे घेतला, नारळ वगैरे पडला. या रोडनी गेलं तर हा रोड पायऱ्यांचा आहे पूर्ण. इकडं सातारा रोड पाडी लागतो आणि तुम्ही ह्या रोडनी गेला तर इकडं जाममध्ये जातो. तर फलटणवरून आल्यानंतर कोरेगाव आपलं पुशेवाच्या लागल्यानंतर कोरेगावपासून इकडं पुढं आलं तर 60 तर गोट्या काला कोणतरी इथं ओळखीचं भेटले. त्यांना कोणातरी ओळखीचं भेटले, कुठेतरी भेटलं चाललंय. भावांनो नाही ना, त्यांना सांगतो की चॅनल पाठव. परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आपला. आपण चाललोय. कुठलं गाव तुमचं? आटपाडी. जिल्हा आपला ही सांगली. आटपाडीहून आले ती. कधी निघायला किती वाजता तिथनं? सकाळी निघालेलो तरी 6 वाजता. किती किलोमीटर पडतंय तुम्हाला? 120 च्या आसपास. होय, आम्हाला 60 किलोमीटर पडलं. आम्ही 4ला निघलो,
5:30ला इथं एक घाट चालला, टायर पंक्चर 2 तास तिथंच घालवला आम्ही. नाहीतर आतापर्यंत आम्ही रिटर्न होतो. पण त्यांचं घेतलंय की त्यांना. गौरव सांग तुला कसा आणलाय घरात नव्हतं. हा म्हणजे ते प्रत्येक रूम मधला एक असतो, उचलून आणायला लागतंय. त्या ह्याच्यातलंय काय त्या ह्याच्यातलाय घरची लोक म्हणते. आता घरी फोन डायरेक्ट रात्री येणार आहे. पोरांनो फिरत जावा. आताही काय आता इतिहास. नियोजन बदलतं डायरेक्ट पुण्याला जाईल. इतिहास जाणून घ्या, नसतं फिरू नका. या जिथं जिथं याल तिथं त्यातला इतिहास जाणून घ्या तुम्ही. तर हे बघा ओके खट. मित्रांनो आता खाली रस्ता खूप बिकट आहे, पाऊस वाढल्यामुळे पाणी वाढलेलं आहे. तरी पण आम्ही तसंच वनावनाने हिंडत आहोत. नो पायऱ्या, नथिंग नथिंग नथिंग. आंघोळ करू केली का आंघोळ? खूप भूक लागलेली आहे आता. होय भूक लागली आहे ना. खाली गेल्यावर गोटू काका आपल्याला पार्टी देणार आहे धाब्यावर. व्हेज विचारतो, इथं फोन करतो कुठंतरी व्हेज कुठं चांगलं भेटेल. आता पण ती कुठं आत्ता बघणार आहे तेव्हा. बरं पुढच्या वेळेस सांगा इथं कुठलं धाबा चांगला हॉटेल, कमेंट करा. पुढच्या वेळेस तिथं जाऊ आपण. कदम आस्ते कदम आस्ते कदम. गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती अष्टवदान जागृत अष्टप्रधान जागृत न्यायालंकार मंडित शस्त्रशास्त्र पारंगत न्यायालंकार मंडित. परत घेतलं का न्यायालंकार मंडित? राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. जय भवानी जय शिवाजी. जय शिवाजी जय भवानी. जय श्रीराम जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय हनुमान. जय हनुमान. जय हनुमान. जय हनुमान. तर आपली गाडी तिथं आहे, तिथं जायचं आपल्याला. आपण त्या तिकडून असं इथं गाडी लावून इकडून असं जायचंय. या इथनं आता कुठनं तरी आपण बघू रस्ता, लगेच डायरेक्ट खाली. हा दगड जो तुम्हाला दिसतोय हा दगड कोकणातला आहे. अति पाऊस झाल्यामुळे त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि अजून कुठलाही ते घटक असतो तो तयार होतो. लाल दगड असतो हा. हा कोकणातला दगड असतो. तर आता आम्ही खाली आलोय. इथं आता बाकड्या बसतो. इथे एकदा आम्ही आता आम्ही गाणं घेतोय अंजनीचं सुद्धा. टप्प्याटप्प्यावर आम्ही ते गाणं म्हणत येत आहोत. दिव्य तुझी राम भक्ती अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एकमुखान बोला बोला जय जय हनुमान. एकमुखान बोला बोला जय जय हनुमान. दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया. बालपणी गेलासी तू सूर्याला धराया. बालपणी गेलासी तू सूर्याला धराया. हादरली ही धरणी थरथरले आसमान. एकमुखान बोला बोला जय जय हनुमान. एकमुखान बोला बोला जय जय हनुमान. लक्ष्मणा आली मूर्छा लागून या बाण. द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण. द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण. तळहातावर आला जेवूनी पंचग्राम. एकमुखान बोला बोला जय जय हनुमान. एकमुखान बोला बोला जय जय हनुमान. सीतामा श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. बोला छत्रपती शिवाजी महाराज के. भावांनो
मित्रांनो, ताईंनो, सगळ्यांनो दिसलेलो खूप दर्शन करून झालंय. एवढं गार लागते. 2 काका आहेत, एक पण म्हणा नाही खायला जाऊ. मला सांगला मला कसं मागं लागलं, चला खायला चला खायला. आता 1 वाजले, जेवायचा ना बघतोय. 100 रुपयाची काकडी खाल्ली की सांगितलं बघू आता भेटते का नाही जेवण. चांगलं हॉटेलमध्ये आम्ही जाणार, नेणारच नाही ना जेवायला, ते नेणार आहेत मला. खूप थंडी आहे, पाऊस आहे, पावसाला दिसतोय, दिवस वराडतोय, गाणं म्हणत चाललोय. गुलाबाची काही नाही, गुलाबाची साडी आहे का, गुलाबी साडी वाट लागलेली आहे. पैसे पाठवा आम्हाला, तुमच्या नंबरवर पैसे पाठवा. गाणं खूप छान आहे आमच्याकडं, साऊंड बॉक्स. खूपच गार लागलेला आहे, भूक लागलेली आहे, खायला पैसे नाहीत. आमचे 100 रुपये पडलेले आहेत. आमचं अकाउंट शून्य झालेलं आहे. तर कोणाला इच्छा झाली दान करायची तर प्लीज माझ्या नंबरवर पैसे पाठवा. स्कॅनर नाही, जे 82 62 83 0096. हां, 82 62 83 0096. तर हा वर्धनगडचा गड आम्ही चाललेला आहोत. अश्विनी कसा ये ना प्रिय. लिरिक्स काढू कायची लिरिक्स. राजा कोणी माझ्या मनात लपलंय, कोणी माझ्या मनात लपलंय. हा चल अश्विनी तू कसा प्यार तेरा रसीना. गारटलं आम्ही. दो पाऊस चालला ना गं फुल. थांबलो तर काय होतं, मिसळ होती, गरम गरम मिसळ मागवली. मग एखाद्या वेळेस आपण जेवणार पण आहे. खूपच भावांनो स्पेशल चहा प्यायला या. पाऊस पडतोय, थंडी वाजते, चहा पितोय. मित्रांनो आपल्याला चहा एवढा आवडला, आपण 3रा कप चहा घेतलाय. खूप दिवस मला वाटते वर्षाने मी चहा पिलेला असेल. पूर्ण आज सगळा डाएट मोडलाय. गुड्डे बिस्किट आणि चहा एवढं क्वालिटी लागते. कुकीचं गुड्डे बिस्किट 1 नंबर. परत भजी आता मागवलीत आम्ही, थोडी भजी खाऊ. आत्ताशी जरा ओके वाटायला लागले. मस्त गरम गरम बाप दिसते का, कांदा भजी गरम एकदम, त्यासोबत गरम चहा. आज सगळा डाएट मोडलाय. टोटल कॅलरी जेवढ्या बंद केलं तेवढ्या परत कॅलरी सगळ्या घेतल्या. इकडं औंधला रोड जातोय सरळ पुढं. हा कोरेगाववरून आलाय आणि इकडे पुशेगावला चाललोय. इथंच स्पेशल मिसळ आणि पाणी बॉटल मोफतमध्ये.
गायत्री हॉटेलमुळं, खटे हॉटेल एकदम. भावांनो या इथं गाडी आमची थोडीशी कालांडलो आम्ही. ओलं झालंय नाही तर सिमेंटच्या इथं गाडी चालवताना. त्याच्या आधीच म्हणलं गोट्या काका गाडी चालवण्यात फेल आहे आणि तसाच विषय झाला. काळा शिवेचा माणूस आहे मी. या इथं घसारली तर वर आणतानी. घे चढली सक्सेसफुली. मित्रांनो आपण सेवागिरी महाराज कुशेगाव मध्ये आलेलो आहोत. पण त्यांना जाऊ द्या, जायचं का पुढं. सेवागिरी महाराजांच्या दर्शनाला श्री गुरुदेव दत्त. ओम श्री नमः शिवाय. ओम शिवाय. जय बजरंगबली जय. ओम नमः शिवाय. ही इथं जिवंत समाधी आहे सेवागिरी महाराजांची. भावांनो मस्त वाटतं इथं आल्यावर. खूप मोठा मंडप आहे. ओम नमो नारायण. सेवागिरी महाराज जिवंत समाधी आहे खाली. तिथं गरम वाटत होतं, भिजलेलो गार वाटत होतं. भारी वाटतंय तिथं. विठ्ठलाची जी सगळ्याची खूप मोठा मंडप आहे. ट्रस्ट हे खूप मोठा आहे. ते जी ह्या सेवागिरी महाराजांची यात्रा एक महिनाभर असते. इथला इतिहास काय एवढा हे मला वाटतं. सेवागिरी महाराज राजस्थानवरून आलेले काहीतरी, त्यांना इथं देव काहीतरी प्रसन्न असं काहीतरी असतं. तर मोठा मंडप आहे खूप. तर बसू आता इथं आपण थोड्या आहे मस्त. इथं थोडा वेळ बसणार आहे आता नामस्मरण करत आम्ही. परत पाऊस सुरू झालेला आहे. आज नसता पाऊस पाऊस पाऊस. पण आता टक्कल पडलेला आहे. टक्कल फुल टक्कल झालेला आहे गोट्या काकाचं. पण आता खाल्ल्यामुळे आहे का नाही एनर्जी आले मला आहे का नाही. खायला लागते. पोट भरून जेवण झाले एकदम खटमध्ये. आता आम्ही चाललोय पावसात. भावांनो पाऊस काय थांबा नाही ना. आम्ही काय आरती जायचं काय थांबा नाही. त्यामुळे आम्ही एक आता गाणं पाठ केलंय ब्रिंग इट ऑन. तर त्याची एक झलक घेऊ आपण. हा पण हा कॉलेज चालला ना यार. भावांनो आपण तातवड्याच्या घाटात थांबलोय. मस्त वातावरण झालंय तातवड्याच्या घाटात क्वालिटीमध्ये. ते जे पुढचं धरण दिसतंय ते डवळचं आहे आणि त्याच्या पुढं आमचं त्या तिकडं वाखरीचं आहे. जय श्रीराम मित्रांनो. आपण घरी पोचलेलो आहोत. घरी आलो मस्तपैकी पाणी गरम केलं. गरम पाणी केलं मस्तपैकी एकदम हॉट बाटली घेतला आज. तर आपला त्या प्रोसेसिंग सुरू झालेली आहे. आता मिल्किंग चालू आहे. मिल्किंग नंतर हॉट ट्रीटमेंट द्यायचं व्हायला दुधाला. त्यानंतर पनीर वगैरे काय नाही. दूध काढायचं गप डेअरीला द्यायचं. तर संध्याकाळी झाली आहे मस्तपैकी. आता तुम्ही हे पिल्ले बघू शकता. आता हे पिल्ले डालायचे मला सांगितले डालाय. हे पिल्लं पकडायला लागतील मला सगळे. असा विषय. तिकडं कोंबड्या पण आता त्या कोंबड्या सुद्धा आपाप स्वतःहून ह्याच्यात येऊन बसतील. तर ओके मध्ये कुत्री बांधलेले थोड्या वेळानंतर सोडायची. उसाचं दर्शन घेऊन मी सूर्याचं सुद्धा दर्शन घेतलेलं आहे. म्हटलं जरा फेरफटका मारावा कसा आहे काय विषय. तर मागच्या वेळेस आपण बाजरीला मला वाटतं युरिया टाकलेला. युरियामुळं ग्रोथ घेतलेली आहे बाजरीला बऱ्यापैकी. दुसरं टाकायचं होतं पण ह्यांनी टाकलं नाही. मी दुसरं एक सांगितलेलं कुठलं तरी. पण जाऊ द्या घेतली ग्रोथ बाजरीनी. कुत्र काय ओळखा नाही भोगते. मित्रांनो तुम्ही बघू शकता ही बाजरी नानांची. विषय असा आहे बाजरी पेरलेली पण उगवली नव्हती. असं पण शेतकऱ्यांचा गोळ होतो. मग परत पेरायला लागते. पण कशामुळे उगवली नाही होय. बी मध्ये फॉल्ट होता का. हुमण्या होत्या होय. हुमण्या लागलेला बघा. विषय असा आहे तुम्हाला
आमचा दादा कोंडके बघायचा आहे का दादा कोंडके हाय कर हाय कर की फॅन्सला ते तुझ्यासारखं हाय करा आमच्या शंभू दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणा म्हण की हा म्हण फटका देईल मग चॉकलेट नाही मग म्हण की लाईक करा म्हण ना लाईक करा मोठ्या त्या दिवशी मानलेला शिवांश म्हणे एकदा लाईक मोठ्यानी म्हण की काय मोठ्यानी कोणाचा हा तो त्याचं नाव काय सांग मग ठेवा की नाव शिवांश शिवांश कोणाचं नाव आहे शिवांश कोणाचं नाव आहे आणि माऊ माऊ कोणाचं नाव आहे आणि दुसरे अजून कोणाचं नाव आहे तिचं नाव काय बरं तू सांग की फॅन्सला लाईक करा म्हणून तिचं नाव काय नाव सांग सगळ्याची तिचं मग कोणाचंच नाव आहे नाव का तुझं नाव ठेवलंय का तुझं नाव काय तुझं नाव काय तुझं नाव काय थोडं मागे सारखा थोडं मागे सारखा जो जास्त प्रश्नाचे उत्तर देईल त्याला जास्त चॉकलेट एक प्रश्न दिला एक चॉकलेट हा एका प्रश्नाचं उत्तर दिलं तुझं पूर्ण नाव सांग हात हात खाली हात हात असा हात कर हा तसा बर हा तसा काय शिवांश जाधव पूर्ण नाव गाव बर चालते पहिलं सांगायचं देश भारत आणि मग खंड सांगायचा पहिलं काय सांगायचं देश भारत आणि खंड ती बॉल कशाला तोंडात घालतोय तू सांग पूर्ण नाव तिथंच थांब तू पूर्ण नाव सांग हा काय नीट सांग सांग हा 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 राज्य महाराष्ट्र काय राज्य देश भारत आणि खंड हा आता तू वन म्हणलं की तू त्याच्या मागं वन म्हणायचं बरं का कितीपर्यंत येतं 10 नाही जास्त येत असेल बरं तू म्हणायचं तू त्याच्या मागं म्हणायचं बरं का दोघांनी एकत्र तिकडं दोघं एकमेकांकडे बघा 9 म्हण की तू बर आता 10च्या पुढं जेवढं येतं तेवढं हा 11 म्हण तू 12 थांब तुला येतं की हा 13 पुढं 13 पुढं हा 15 16 17 माऊ का ग माऊ नाही हिचं नाव काय शिव का ग औ का ग औ औ अना आव हाय कर हाय कर फेमस होणार आहे आता तू फेमस काकूंकडून वासरं सुटलं आहे त्याच्यामुळे आता काकाकडून शिव्या भेटणार आहेत अप्सरा सुद्धा सुटलेले आहे त्या कुत्रीचं नाव अप्सरा आहे मी चेंज करून आता अनारकली ठेवलंय आंटी कुत्रीचं नाव आता अनारकली काय अनारकली हा बोलवा अनारकली त्या का कसं काय अनारकली वासरं सुटलेलं सापडलेलं आहे सुनकडून जरी वासरं सुटलं तरी सासूनी वासरं पकडून आणले त्याच्यामुळं शिव्या कॅन्सल ह्या आंटी इकडे बसलेल्या आहेत मित्रांनो आजचा बेत आहे दूध चपाती
वडी ही वडी काय आपली नाही आणि काळ्या काळ्या घेवड्याची उसळ आहे. तिकडं बटाटा बिटाटा वगैरे आहे. येडं आलंय. या जेवाय